नमस्कार मित्रांनो, आज आपण एका गाडीचं हेड खोललंय. त्या हेडमध्ये ना एकदम कॉमन प्रॉब्लेम बरं का. पण त्या प्रॉब्लेम मागचं जे रिझन आहे ना त्या प्रॉब्लेमचं, ते बी एकदम कॉमन आहे आणि एकदम छोट्या गोष्टींपासून ते प्रॉब्लेम गाडीमध्ये येतो. तर मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघू शकता आपण आहे ना, हेड खोललेलं आहे आणि हे बघू शकता याच्यात काय होतं ऑइल पाणी मिक्स झालं होतं. त्याचं रिझन काय होतं, इथं बघा तुम्ही, इथं जे पाणी यायचं ना ते डायरेक्ट पिस्टनच्या तिथं जायचं. पिस्टनचा जो चेंबर असतो ना तिथं जायचं आणि त्यामुळं हिटर प्लगमुळं आपण खोलले होते तर तिथून डायरेक्ट पाणी बाहेर फेकत होतं. तर बघू शकता इथं इथं हे हेड पूर्ण ना गंजून सडलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही, हे हेड पूर्ण आता रिपेअर वगैरे काय होणार नाही आपल्याला बदलायला. आणि याचा मागचं रिझन काय माहिती आहे का, आपण गाडीत वेळेवर कुलंट न टाकणं. आपण जेव्हा गाडीत पाणी टाकतो ना तर ते पाण्यानं गंज पकडलं जातो आणि त्या गंजामुळं हा प्रॉब्लेम असा येत असतो. म्हणजे बऱ्याच गाड्यांमध्ये असा प्रॉब्लेम येत असतो. जे लोक गाड्यांमध्ये रेग्युलर कुलंट नाही टाकते ना, किंवा लो क्वालिटीचं कुलंट टाकलं नाही, प्रॉब्लेम येत असतं. म्हणजे आता मार्केटमध्ये 150 रुपये लिटर, 100 रुपये, 120 रुपये लिटरनं कुलंट भेटतात. लोकल कुलंट लोक गाडीमध्ये टाकून देतात, त्यामुळे प्रॉब्लेम येतात. तर आपण ब्रँडेड कुलंट वापरायला पाहिजे गाड्यांमध्ये. कसं एक छोटं आता ब्रँडेड आपण जर कुलंट घेतलं, ॲम्ब्रॉनचं झालं वगैरे, असं बॉश वगैरे, तर हे कुलंट आपल्याला साधारणतः 300 ते 350 रुपयाला जातं. बट एवढे मोठे खर्च नाही निघते ना. आता ह्या गाडीचं आता हेड बदलायचं झालं नाही काय, तर 20 ते 25 हजार रुपये खर्च निघून जाणार.